तर खरी सकाळ व्हावी ना तर ठाणगावच्या अशा निसर्गात. तर मी असं का बरं म्हणून राहिलो, कारण सकाळीच ढग बिग एकदम असं नाद वातावरण होतं, विषयच नाही डायरेक्ट. तर नमस्कार पब्लिक, सार्थक काकडच्या एका नव्या कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये. तर विषय असा झाला, बाबाला आज डायरेक्ट लॉंग ड्राईव्हला घेऊन गेलो होतो, सॉरी दवाखान्यात घेऊन गेलो होतो. पण तिथून बाहेर आल्यापासून बाबाने मला येड्यात काढले, ही गोळी कावा घ्यायची ती गोळी कावा घ्यायची. मग डॉक्टर पेक्षा मी सगळं सांगून दिलं. आता आलोचे सिन्नरला तर काम सगळे काम करूनच घ्यायचे आता. आणि हा, काम पण किरकोळ नाही, मोठेच काम राहते. आपल्या काचा खाली होते, त्याच्यामुळे ना केस नुसते वाऱ्याने उडत होते. आणि त्यात काय झालं, शिक्षकांचं माय केसवले काटाय म्हण, काप रे बाबा एकदाच ते केस काप. पण अजून मला काय त्याला मुहूर्तच भेटना. नॅचरल एसीची हवा घेत घेत हनुमान मंदिरापासून थोडं पुढे आलो. दुकानाचं मटेरियल घ्यायचं होतं, मटेरियल सगळं घेतलं. पण बाबाचं इकडे लगेच सुरू झालं का वडेच घे भाऊ. मग म्हणलो बाबाची इच्छा पूर्ती करून टाकावा. मग गरमागरम वडे घेऊन बाबाची इच्छा पूर्ण करून टाकली. मग काय थोडासा प्रवास करून घरी पोहोचलो. पण टाइम झाला होता, त्याच्यामुळे आल्या स्वामींच्या केंद्रात आलो. मग आरतीन ते सगळं झालं. मग आलो आपल्या बर्थडे बॉयकडे. आता तुम्ही म्हणशाल हा कोण मित्र नवीन, हा आपला समर्थन, त्याचा आज बर्थडे होता. मग पटकन मध्ये केक कापला, 2-4 फोटो काढले आणि आपलं गिफ्ट दिलं त्याला. आता तो तुमचा प्रश्न आहे, गिफ्ट मध्ये काय? पण जस्ट वेट अँड वॉच. आपल्या मराठी व्हिडिओ इंग्रजी आली बा. त्याला आम्ही गिफ्ट मध्ये ना परफ्यूम दिलाय. त्याच्यानंतर विषय असा झाला का त्याला तो परफ्यूम लय आवडला. त्याला तर सेंटची बाटली एकच नंबर आवडली. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि तेवढं फॉलो पण करा.